नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फुगा फुगवला किंवा फुगा फोडला ही भाषा आपण वापरत असतो. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कारणासाठी वापरत असतो. याचं कारण फुगा जो असतो तो फुगवला की मोठा दिसतो, पण तो आतून पोकळ असतो. त्याच्यामध्ये जेवढी हवा भराल तुम्ही किंवा पाणी भराल त्याप्रमाणे त्याचा आकार वाढतो. आणि म्हणून फुगा फुगवला म्हणतात. याचा अर्थ काय? ज्याचा आकार छोटा असतो पण त्याची जी इलॅस्टिसिटी असते त्यामुळे त्यात दुसरं काही भरलं की ते फुगत जातं. पण एक लक्षात ठेवायचं असतं की फुगा सुद्धा फुगत असला, म्हणून पाणी असो किंवा हवा असो, हे भरून इतका फुगवता कामा नये की तो फुटून जाईल. आणि जेव्हा अतिउत्साहाच्या भरामध्ये अनेक लोक किंवा अगदी फुगेवाला सुद्धा आवश्यकतेपेक्षा जास्त हवा त्या फुग्यात भरतो, तेव्हा तो फुगा तुमच्याच तोंडावर फुटतो. तो दुसऱ्या कोणी फोडावा लागत नाही. म्हणून हवा भरताना फुगेवाला हा अतिशय सावधपणे आणि साधारणतः फुगा फुटू नये पण फुगलेला दिसावा एवढ्या अंदाजाने त्यात हवा भरतात. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की वोट चोरी म्हणून जे काय आंदोलन राहुल गांधींनी सुरू केलं त्याच्यावर एक सिनेमा बनवला. तो आपल्या सगळ्या इंडिया अलायन्स मधल्या मित्र पक्षांना जेवण घालून आपल्या घरी दाखवला. त्यानंतर माघारी परतलेले उद्धव ठाकरे, उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख, यांनाही फार सुरसुरी आलेली आहे. आणि अर्थातच त्यांना येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका दिसत आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुंबई महापालिका दिसते, जी 35 वर्ष त्यांच्या छत्रछायेखाली होती. जी काय वाट लावायची ती त्यांनी वाट लावून घेतलेली आहे. आणि आता तेही गेलं तर आपल्या हातात काही राहिलं नाही, धुपाटणं आलं. या आशंकेने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांना पछाडलेलं आहे. आणि त्यामुळे मग मागे तर जाता येत नाही, आपणच मागचे दोर कापून टाकलेले आहेत. अशा वेळेला फरफटत काँग्रेसच्या मागे जाणं, इंडिया अलायन्स मध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याचं, आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करणं, याखेरीज उद्धव ठाकरेंना पर्याय राहिलेला नाही. पण उद्धव ठाकरेंपेक्षा जर दयनीय अवस्था असेल तर मुख्यमंत्री पदासाठी भाजप बरोबरची युती तोडण्याचं जे धाडस उद्धव ठाकरेंनी केलं होतं, त्यानंतर अचानक आजवरचा शिवसेनेविरुद्धचा कडवा विरोध सोडून जे अनेक पुरोगामी पत्रकार, विश्लेषक, संपादक, माध्यम हे उद्धव ठाकरेंचे आधारस्तंभ होऊन गेले होते, त्या सगळ्यांची आता उद्धव ठाकरेंच्या या अगतिकतेमुळे तारांबळ उडालेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर 30 जून 2022 जेव्हा उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून माध्यमांच्या कंठामध्ये दाटून आलेली जी उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती आहे, त्या सहानुभूतीने उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या राजकारणात स्वतःला वाचवता आलं नाही. हा योगायोगाने वेगळी गणितं होती, वेगळ्या घटना होत्या, वेगळी परिस्थिती होती. म्हणून लोकसभेमध्ये अगदी मुस्लिमांची मतं सुद्धा उद्धव ठाकरेंना 9 खासदार निवडून आणण्यात उपयोगी ठरली. पण बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी ही 7 खासदार निवडून आणले आणि शिवसेनेचा मोठा मतांचा वाटा आपल्याकडे हे दाखवलं. विधानसभा निवडणुकीत तर उद्धव ठाकरेंना पार मागे टाकून आमदार संख्येमध्ये आणि मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना पार अगदी मागे टाकून दिलं. त्यामुळे सगळ्यात रडकुंडीला कोण आला असेल तर मराठी मीडियातले किंवा एकूणच पुरोगामी माध्यमातले जे विश्लेषक, पत्रकार, संपादक आहेत, त्यांच्यावर रडकुंडीची पाळी आलेली आहे. अर्थात त्यातले काही लोक वेळी सावध झालेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची सहानुभूती संपली म्हणून सांगत फिरलेले. पण काल जे दिल्लीतल्या वोट चोरीच्या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये एक जन आक्रोश वगैरे असलं काहीतरी आंदोलन करण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला,
त्यावेळेला परत एकदा त्या फुग्यामध्ये हवा भरण्याचा आटापिटा माध्यमांकडून, मुंबईच्या माध्यमांकडून झालेला होता. उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले, शिवसैनिक रस्त्यावर उतरले ही भाषा असायची. पण बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख रस्त्यावर उतरले असं कधी व्हायचं नाही. आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या पित्याने जो एक सुदृढ पक्ष आपल्याकडे दिला होता, त्यांच्याकडे सोपवला होता, त्याचं किती वाटोळं केलंय ते तुम्हाला मोजायचं असेल तर ह्या अशा हेडिंगमध्ये सापडतं. उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले, आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरले. ज्यांनी स्वतःला रस्त्यावर आणले ते रस्त्यावर उतरले काय, घरी बसले काय, काहीही फरक पडत नाही. हे विधानसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे सगळ्यात नाक कापलं गेलं असेल कोणाचं तर हे फुग्यात हवा भरणाऱ्यांचं. कारण त्यांनी जो सहानुभूतीची हवा भरून 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 उबाठा नावाच्या पक्षाचा फुगा फुगवलेला होता, तो विधानसभेत त्यांच्या तोंडावर, फुगवणाऱ्यांच्या तोंडावर फुटलाय. मी उद्धव ठाकरेंच्या म्हणणार नाही. ज्यांनी सहानुभूती, उद्धव ठाकरेंना सहानुभूती म्हणून फुगा फुगवला होता, तो त्यांच्याच तोंडावर फुटला. आणि दीर्घ काळानंतर परत तोच फुटलेला फुगा त्याला कुठेतरी सेलोटेप लावून फुगवावा, तसा काहीसा प्रकार गेल्या 2-3 महिन्यापासून चालू आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार आणि परत एकदा महाराष्ट्रात चमत्कार घडणार, हा जो फुगा सतत फुगवला जातोय तोही काल जन आक्रोश आंदोलन जे काय उभाठा शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी केलं तेव्हा फुटला. खडे आंदोलन नव्हतं, एक प्रकारचं धरणं किंवा एक प्रकारचा मोर्चा, एक प्रकारचं निदर्शन आपण म्हणू. जसं त्या निर्भया प्रकरणामध्ये किंवा इतर काही प्रकरणामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यावर, नाक्यावर काय त्यात 500-600 1,500 लोक जमतात आणि घोषणा देतात आणि काही वेळानंतर कोणतरी 2-3 लोक भाषणं करतात आणि आपापल्या घरी निघून जातात. तसाच या जन आक्रोश आंदोलनाचा बोजवारा उडाला, बोजवारा उडाला. याचं कारण असं की शिवसेना, आपला शिवाजी पार्कच्या त्या गेट पाशी जिथे मला वाटतं मीनाक्षी, आपला मीनाताई ठाकरेंचा स्मारक किंवा पुतळा आहे, त्या ठिकाणी मोठमोठे पोस्टर लावून, मोठमोठे काय ते फ्लेक्स लावून एक तात्पुरता मंच तयार करण्यात आला होता. पण तिथेही अपेक्षित गर्दी जमली नाही. ही गर्दी का जमली नाही याचं उत्तर प्रत्येकाने आपापली शोधावी. पण शिवाजी पार्क जिथे लाखांच्या सभा, तुडुंब भरलेलं मैदान, अशा सभेमध्ये अर्धी सभा बोलून झालेली असल्यावर पूर्ण गर्दी जमलेली बघूनच उद्धव ठाकरे येतात. अशा शिवाजी पार्क मैदानाच्या गेटवर उद्धव ठाकरे आले तेव्हा 2-3 हजार लोक म्हणावेत एवढीही गर्दी नव्हती. आणि हे मुंबई तक सारख्या चॅनेलला सुद्धा सांगावं लागलं, ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा फुगा फुगवण्याचं जणू काय कंत्राट घेतलेलं आहे. मला त्या एक मुलगा आणि एक मुलगी मुंबई तकचे त्यांचा व्हिडिओ बघायला मिळाला आणि तो काय तो पडलेल्या चेहऱ्यासारखा तो मुलगा सांगत होता की अपेक्षित असं नव्हतं, जवळपास कोणी गर्दी केली नाही हे दिसत होतं, नजरेत भरत होतं की उद्धव ठाकरे तिथे आले, उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं, पण त्यामध्ये लोकांचा सहभाग नव्हता. आणि लोकांचा सहभाग याचा अर्थ काय होतो? शिवसेना म्हणजे गर्दी, शिवसेना म्हणजे जमाव, शिवसेना म्हणजे झुंड. अशा शिवसेनेला नुसती एक घोषणा दिली तरी हजारो लोक आपोआप यायचे. एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेना सोडून सुरतला वगैरे गेले, मुंबई सोडून, त्यानंतर मातोश्री असो, बांद्रा असो, मुंबईचे अनेक भाग असोत किंवा सेना भवन असो किंवा शिवसेनेच्या शाखा असोत, तिथे शेकडोच्या संख्येने कुठलाही कार्यक्रम घोषित केला नसताना लोक आले आणि गद्दारांच्या विरुद्ध अगदी निषेधाच्या घोषणा देत होते.
त्यामध्ये नंतर एकनाथ शिंदेकडे गेलेले सदा सरवणकर यांनी सेना भवन जवळच्या त्या नाक्यावर वाहतूक बंद पडण्यासारखी निदर्शनं केली होती. आज शीतल म्हात्रे म्हणून ज्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत, नेत्या आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या बोरिवली वगैरे भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाने शंख करणाऱ्या घोषणा तात्काळ केलेल्या होत्या. नंतर त्याही एकनाथ शिंदे मध्ये सोबत गेल्या. पण मुद्दा असा आहे की त्यांना कोणी एकनाथ शिंदेचा निषेध करायला मैदानावर या, रस्त्यावर या असं सांगितलं नव्हतं. पण ते लोक आपोआप उतरले. त्याला शिवसेना म्हणतात. सांगून, घोषणा करून, मोठमोठे फलक बनवून निदर्शनं केली, त्याला शिवसेना म्हणत नाहीत. शिवसेना म्हणजे उत्स्फूर्तता. टीझर काढून वगैरे वगैरे आंदोलन शिवसेनेने कधी केली नाही. आपल्याला पटलं नाही, आपल्याला राग आला, आपल्या पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हटल्यावर विनाविलंब घरातून रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक ही शिवसेनेची ओळख होती. मला आता नाव आठवत नाही, पण ज्या वेळेला छगन भुजबळ यांनी 2000 साली बाळासाहेबांच्या एका जुन्या फाईलवर सही करून त्यांच्या अटकेचा फतवा काढला, तेव्हा वरळीतला एक राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. तो ताटावर जेवायला बसला होता. तो उठून धावत सुटला निषेधासाठी. त्याच्या बायकोने त्याला हटकलं, कुठे चाललाय? तर म्हणे असं बाळासाहेबांना अटक काय? त्याच्या बायकोने त्याला समजावलं, बाबा रे, तुझ्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने, उपमुख्यमंत्र्याने अटकेचा फतवा काढलाय, तू कोणाचा निषेध करायला निघालायस? तू शिवसेनेत नाहीयेस, तू राष्ट्रवादीत गेलेला आहेस. तेव्हा तो बिचारा मान खाली घालून परत आला आणि आपल्या ताटावर बसून जेवला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की शिवसेना म्हणजे काय हे नव्या पत्रकारांना कळावं. आणि अशा शिवसेनेचे, उबाठा शिवसेनेचे आजचे पक्षप्रमुख टीझर आधी काढतात, मग मोठमोठे फलक लावतात, तात्पुरतं व्यासपीठ तयार करतात आणि जन आक्रोश आंदोलन करतात. तिथे गर्दी जमत नाही. त्यामुळे ठाकरे रस्त्यावर अशा घोषणा देणारे किंवा हेडिंग बनवणारे आहेत. त्यांनी जी त्या फुग्यामध्ये हवा भरली, तो फुगा त्यांच्याच तोंडावर फुटलेला आहे. कारण उद्धव ठाकरे खरोखरच रस्त्यावर आले. अगदी आपल्या मातोश्री या निवासस्थानावरून निघून शिवाजी पार्कच्या त्या गेट पर्यंत आले, मीनाताईंच्या पुतळ्यापर्यंत आले, जिथे तो मंच उभारला होता तिथपर्यंत आले. पण माजी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले तरी मुंबईकर आपल्याच घरी बसले होते. ते कोणीही तिथे निषेधाच्या घोषणा करायला वगैरे आले नाहीत. हे अगत्याने लक्षात घेतलं पाहिजे. आता हा एक फुगा फुटला, उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती, बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचला म्हणून सहानुभूती मिळेल तिथून. जसं प्रगत देश असतात ते कधी दुबईकडून, कधी सौदी अरेबियाकडून, कधी रशियाकडून ते क्रूड ऑइल मागवतात, तसं मिळेल तिथून तिथून सहानुभूती ही मराठी माध्यमं उद्धव ठाकरेंच्या साठी आणून हजर करत होती. तर तो दुसरा फुगा असा आहे की जिथे हा मंच उभारला होता, जिथे ते मोठमोठे फलक लावले होते, त्या फलकावर बाळासाहेबांचं आणि त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे या तिघांचेच फोटो झळकत होते. आणखी कोणाचे झळकत नव्हते. पण जिथे तो मंच उभारला होता त्या मंचापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर किंवा आपण म्हणू शकतो 400-500 मीटरच्या अंतरावर राज ठाकरे यांचं शिवतीर्थ नावाचं निवासस्थान आहे. ते सुद्धा ठाकरे, ठाकरे ब्रँड त्यांच्याही नावाचा आहे. पण राज ठाकरे आपल्या थोरल्या भावाला किंवा चुलत भावाला प्रतिसाद द्यायला किंवा मदत करायला त्या मंचावर आले नाहीत. किंबहुना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोणी पदाधिकारी सुद्धा
तिथे दिसले नाहीत, हे त्याच मुंबई तकच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय. कारण जी हवा ही माध्यमातून निर्माण केली जाते, ती हवा जितकी भरली तितका तो फुगा फुटला. म्हणजे एक तर उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फुगा फुटला, आणि दुसरा, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ होणार आहे, असाही एक फुगा फुगवला जातोय. तोही फुगा जास्त हवा भरल्यामुळे या जन आक्रोश आंदोलनाच्या तोंडावर फुटला. पण तो तोंडावर कोणाच्या फुटला? तर मीडियाच्या फुटला. ना राज ठाकरेच्या, ना उद्धव ठाकरेंच्या. कारण हवा किती भरावी याची मर्यादा ठेवायला पाहिजे. मीडियामध्ये खोट्या नाट्या बातम्या करून, ब्रेकिंग न्यूज बनवून कुठच्याही राजकीय पक्षाची ताकद वाढवता येत नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी नावाचा माणूस आहे. 2002 पासून 2014 पर्यंत, 2014च्या लोकसभेचे निकाल लागेपर्यंत नरेंद्र मोदींना बदनाम करण्यामध्ये देशातले नाही, परदेशातले आणि गुजरात मधले सुद्धा सगळे पत्रकार आणि सगळा मीडिया कंबर कसून राबत होता. इतकी बदनामी करून मोदींचं नुकसान झालं नाही. जगासमोर त्या माणसाची सैतान म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठी या लोकांनी अपरंपार कष्ट उपसले. पण परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? मोदींना 2014च्या निवडणुकीमध्ये जी एक सिंगल पार्टी मेजॉरिटी मिळण्यापर्यंत मजल गेली, भाजपची मतसंख्या ही 25-26% घोटाळ्याची ते 31% जाऊन पोहोचली. ती मीडियाच्या कट्टर बदनामी मोहिमांनंतर. आणि तिथेच पहिली साक्ष मिळते की मीडियाने फुगवलेले फुगे फुटतात. मग तो मोदी विरोधाचा फुगा असो, की उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा फुगा असो, किंवा ठाकरे बंधू एकत्र येण्याचा फुगा असो, तो तुमच्या तोंडावर फुटतो. 2014ची लोकसभा निवडणूक म्हणजे मीडियानी अनाठाई जे फुगे फुगवले ते त्यांच्या तोंडावर फुटले होते. मोदींचं यश 2014 मधलं ही भारतातल्या मीडियाला, पत्रकारांना, संपादकांना आणि तथाकथित पुरोगामित्वाला मतदाराने मारलेली सणसणीत चपराक होती की आम्ही तुमचे पेपर वाचत नाही आणि तुम्ही आमचं मत बनवू शकत नाही, हे सांगितलंय. पण यांची खात संपत नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे रस्त्यावर, ते रस्त्यावर उतरले की लोक धावतच रस्त्यावर उतरणार, हा जो भ्रम आहे, त्यातून जितकी लवकर माध्यम बाहेर पडतील तितकी त्यांची उरली सुरली विश्वासार्हता टिकायला मदत होईल. पण ते बाहेर पडणार नाहीत. मुंबईकर बाहेर पडला नाही, आणि भ्रमातून पत्रकार सुद्धा बाहेर पडण्याची शक्यता नाही. अरे बाकीच्यांचं सोडून द्या, राज ठाकरे का नाही खाली उतरले? तिथून हाकेच्या अंतरावर जर राज ठाकरेंचं घर आहे, राज ठाकरे सुद्धा आपल्या भावासाठी रस्त्यावर उतरले नाहीत. आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये वगैरे काय होईल त्याचे जे अंदाज वगैरे बांधले जात आहेत, त्याचा सुद्धा फुगा कसा फुटणार आहे याची आपण सहज घर बसल्या कल्पना करू शकतो. मीडियाने या भ्रमातून बाहेर पडावं की तुम्ही एखाद्याला मोठा करू शकता किंवा एखाद्याला संपवू शकता. भाजपला तुम्ही संपवू शकला नाहीत, काँग्रेसला उभं करू शकला नाहीत, उद्धव ठाकरेंना उभं करू शकला नाहीत. आणि म्हणून मी अनेकदा सांगतो, जोपर्यंत हे सगळे पुरोगामी बुद्धिजीवी संपादक मोदींना दिवस रात्र शिव्या घालतायत, तोपर्यंत नरेंद्र मोदी निश्चिंत मनाने आपलं काम करत राहतील. रात्री सुद्धा निश्चिंत झोपतील, वेळेवर उठून परत कामाला लागतील. ज्या दिवशी ही माध्यम, हे असले पत्रकार मोदींचं कौतुक करायला लागतील, त्या दिवशी मोदींना रात्री झोप लागणार नाही. अमित शहाची झोप उडालेली असेल. उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं अपयश कशात दडलेलं असेल?
तर ज्या मीडियाने, ज्या पत्रकाराने, ज्या संपादकाने बाळासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये अखंड निंदा नालस्ती करण्यासाठी आपली उमेद खर्ची घातली, ते सगळेच्या सगळे उद्धव ठाकरे यांना विजयी करण्यासाठी राबतायत. आणि तिथेच उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचं रहस्य दडलेलं आहे. जेवढे हे असले लोक तुमचं गुणगान करतील, तेवढी खात्री बाळगा उद्धव ठाकरे, तुम्ही आपल्या राजकारणामध्ये परत ठामपणे उभे राहू शकणार नाही. पत्रकार आणि माध्यमांच्या भूलभुलैयातून बाहेर पडा. मी पुन्हा येईन याची टिंगल करण्यात मीडियाने खूप मजा घेतली, पण तो माणूस परत आला, परत मुख्यमंत्री झाला, परत बहुमत घेऊन आला. उद्धव ठाकरे कुठे आहेत? देवेंद्रच्या खच्चीकरणाचे सगळे प्रयत्न मीडियाचे फसले आणि उद्धव ठाकरेंना यशस्वी करण्याचे सगळे डावपेच मीडियाचे फसले. तेव्हा उद्धव ठाकरेंना रस्त्यावर येण्याची गरज नाही. त्यांना जर राजकारणात परत उभं राहायचं असेल, मी तर मागे आदित्यसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता. जसं तुझ्या आजोबांना सगळ्या मीडियाने अखंड शिव्या घातल्या, तसं मीडिया तुला शिव्या घालेल, आदित्यला शिव्या घालेल, यासाठी प्रयत्नशील हो. त्या शिव्या म्हणजेच तुम्हाला आशीर्वाद असेल आणि तुम्ही राजकारणात यशस्वी व्हाल. हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यात शिरत नाहीये. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे रस्त्यावर आलेत, मुंबईकर घरी बसले. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.